श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, जर मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे तर तुला घाबरण्याची, भीती मनात बाळगण्याची काहीही आवश्यकता नाही. जेव्हा स्वतः देव तुझ्याशी संवाद साधत आहे तेव्हा याकडे संपूर्ण लक्ष दे. जर तुला माझ्यात दत्तगुरू दिसतात तर त्या लोकांपासून मी तुला सावध करीन जे तुझे शत्रू बनून तुझ्या कार्यात अडथळे निर्माण करत आहेत. देव म्हणतात, बाळा, तू जर माझ्यावर विश्वास ठेवू शकलास तर क्षणार्धात तुझे जीवन उलथून टाकण्याचा माझ्या शक्तीला कमी लेखू नको. कारण मी ताबडतोब दरवाजे उघडू शकतो, हृदय बदलू शकतो, नातेसंबंध पुनर्संचयित करू शकतो आणि आशीर्वाद हस्तांतरित करू शकतो. तू जर माझा हा संदेश मनपूर्वक ऐकत असशील तर तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन अनुभवण्यासाठी तत्पर हो. कारण तुझी काळजी घेणारा हा संदेश तुला ज्या क्षणाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या नात्यातले ते वादविवाद संपून जातील. तुमच्या आगामी परीक्षेत तुम्ही यशस्वी व्हाल. अश्रू, वेदना आणि निद्रानाशाचे दिवस आता जवळ येत आहेत. जीवन बदलणार आहे. आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहे. तुमची तयारी दाखवा आणि टाईप करा, श्री गुरुदेव दत्त. जर तुम्ही या संदेशाला संपूर्ण ऐकलेत तर तुमच्या जीवनातील ती सुखद वेळ येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अगदी तुमचे ते शत्रू देखील तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत. ते हतबल होतील, ते निराश होतील आणि तुमच्या कार्यात अडथळे आणण्यापासून दूर होतील. कारण दैवी आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. स्वामी म्हणतात, बाळा, उद्याचा सूर्य उगवताच एक जीवन बदलणारा चमत्कार तुमच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ येत आहे. तुमचे हृदय मोकळे करा आणि तुमच्या हृदयावरील भार, चिंता, दुःख, यातना सर्व काही देव आणि देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा. तुम्ही जेव्हा माझ्या चरणाकडे येता आणि तुमची दृष्टी स्थिर करता तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात जे पूर्वी तुम्ही कधीही अनुभवलेले नसतात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी आज तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुमचे आशीर्वाद विपुल प्रमाणात वाढतील. ज्यांची तुम्ही कधीही कल्पना केलेली नसेल असे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होऊ लागतील. तुमच्या वेदना, तुमचे दुःख सहन करण्याची वेळ आता देवांकडून संपवण्यात येत आहे. तुमच्या मनातील निराशा काढून टाकणारे आशीर्वाद तुम्हाला दिल्या जात आहेत. तुम्ही त्या मार्गावर चलावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी किमान पुढील 3 मिनिटे हा संदेश ऐकत राहा. कारण याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा सकारात्मक परिवर्तन होणार आहे. दत्तगुरू म्हणतात, या क्षणापासून मी तुम्हाला असंख्य आशीर्वाद, यश आणि चमत्कारांचा वर्षाव करणार आहे ज्यांची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. तुमच्या वेदनांचे शक्तीमध्ये आणि तुमच्या दुःखाचे आनंदामध्ये रूपांतर करण्याची शक्ती देवांव्यतिरिक्त कुणातही नाही. तेव्हा देवाकडे या.
देवाला तुम्हाला जे काही हवे आहे ते मोठ्यापणाने मागा, कारण ते सर्व काही तुम्हाला दिले जाईल. हा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील रात्रीतून असे काही परिवर्तन देव घडवून आणतील, ज्यामुळे तुमच्या जीवनातील समस्या संपतील. सुख, समाधान, आरोग्य आणि आनंदात तुमच्या खूप मोठी भरभराट होईल. देव म्हणतात, बाळा, माझा संदेश तिथेच पोहोचेल जिथे त्या माझ्या बाळाची साडेसाती नष्ट केल्या जाईल. त्याचे होणारे ते त्रास संपवण्यासाठी माझा मोठा आशीर्वाद या संदेशरूपी तुमच्यापर्यंत आला आहे. तो मनपूर्वक स्वीकार करा आणि स्वीकार करत असताना मनापासून माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका. तुमच्या मोठ्यात मोठ्या समस्येचाही अंत करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या काही काळातच तुम्ही पाहाल की तुमचे खूप काही क्लेश दूर करण्यात आले आहे. देवांनी तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देण्याचे योजिले आहे. देवांची योजना तुमच्या मनाच्याही पलीकडे अफाट अनंत आहे. तेव्हा देवाचे कार्य सुरू असताना तुम्ही ते सर्व काही स्वीकार करावे. देव जेव्हा येतात तेव्हा त्या ठिकाणी आनंदाचा वर्षाव होऊ लागतो. तुमच्या मोठमोठ्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. तुम्हाला ते मार्ग सहज आणि सोपे केले जातात, ज्यावर तुम्हाला पुढे चालून खूप मोठे यश प्राप्त होणार आहे. नेहमीच मी तुझ्या पाठीशी उभा आहे, यासाठी तयार हो. बाळा, माझी कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुझे कुटुंबाचे कल्याण करणे, तुझे हित करणे हेच माझे कर्म आहे. बाळा, जेव्हा मी जर माझे कर्म करण्यात चुका करत नाही तर तू देखील तुझ्या कर्मात चुकू नकोस. तुला जे काही कर्म प्राप्त आहे त्यात पुढे जाताना मागे वळून पाहू नकोस. तुझ्या मार्गात खूप काही आशीर्वाद देण्यात येत आहे. तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होत आहेत. विश्वासाने पुढे जा आणि तुमच्या मार्गात येणारे आशीर्वाद प्राप्त करा. त्यामुळे तुम्ही अधिक आनंदी स्वतःला प्राप्त कराल. प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना मनातल्या मनात तुम्ही ज्या काही इच्छा करत आहात ते देखील देव तुमच्या पूर्ण करोत. स्वामी माऊली दत्तगुरू तुमच्या सर्व काही इच्छा ऐकोत, तुमचे सर्व काही प्रार्थना ऐकोत आणि त्यांचे उत्तर तुम्हाला लवकरच आनंदात प्राप्त हो, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. तुमचाही स्वामी शक्तीवर, दैवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करायला विसरू नका. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुमच्या मनातील ते नैराश्याचे भाव दूर करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तो तुमचा क्षण अद्भुत असेल, कारण त्यात तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल. स्वामींची शक्ती तुमच्याकडे येत असेल आणि तुम्ही ती ग्रहण कराल, कारण त्यामुळे तुमचे अनेक कार्य मार्गी लागलेले असतील. तुमच्या समस्या समाप्त करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. उद्या जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा एक मोठा आनंद तुमच्यासाठी येत असेल. एक आनंदाच्या बातमीसह तुम्हाला ते आशीर्वाद प्राप्त होतील. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट्समध्ये जयघोष करायला विसरू नका. स्वामींची शक्ती अफाट आहे, अनंत आहे, याचा अनुभव तुम्ही कराल. तुमच्या वेदना, तुमचे दुःख ते सर्व काही इतरांना न सांगता देवाला प्रार्थनापूर्वक विनंती करा की मला यातून बाहेर काढा. तुम्ही जर सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा. देवा, मला यातून बाहेर पडायचे आहे असे टाईप करा आणि
सर्व वेदना दुःख स्वामींना सांगून मोकळे व्हा, कारण देव करता करविता आहेत. ते सर्व काही जाणतात. तुमच्यासाठी सुखाचे मार्ग उघडून देतील. त्यासाठी तयार व्हा. होय, मी सज्ज आहे असे कमेंटमध्ये लिहा. स्वामी माऊली निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर कृपा दृष्टी करोत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळवत स्वामी माऊली तुमच्यासाठी आनंदाचे मार्ग तयार करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.